नमस्कार म्हणते लास्ट ब्लॉग मध्ये आम्ही पोहोचलो होतो आमच्या गावी धामणीला. जेवण वगैरे आम्ही निघालो होतो सांगलीला. सांगलीमधील भव्य अशा गणपती मंदिरात दर्शन घेऊन आता आम्ही चाललोय काटाकीरची मिसळ खायला. चला तर नवीन ब्लॉगची सुरुवात करूया. आणि आता आम्ही आलोय मिसळ खायला. इकडे सांगलीतली फेमस काटाकीर मिसळ. काटाकीर मिसळ पुण्यानंतर आली आहे सांगलीमध्ये आणि तब्बल 4 वर्ष आधी मी आणि माधुरी इकडे मिसळ खायला आलो होतो. आणि मिसळचे रेट पाहू शकता एकदम अफोर्डेबल आहे. आमच्या सर्व आईंना बोललो मिसळ बद्दल काहीतरी बोल. मिसळ खाणार गणपतीला जाऊन आलो आम्ही सगळेजण. आता मिसळ खाणार काटाकीर मिसळ. तर मला ही टॅगलाईन भरपूर आवडली. काका थोडी एक्स्ट्रा तरी द्या ना. आम्ही सगळे मिसळ येण्याची वाट बघत होतो. तोपर्यंत सगळ्यांचे मिसळ आलेले आहेत. बघू शकता तुम्ही फरसाण आहे, चिवडा आहे, शेव आहे, बारीक कांदा आहे. कांदा पण टाकते मम्मी इकडून. आणि इकडे तर्री पण दिली बघा त्यांनी. रस्सा पण आहे. खूप दिवसांनी हॉटेलला आलो सांगलीमध्ये. भारी एकदम. आई कशी मिसळ आहे? काटाकीर झणझणीत मस्त. झणझणीत ना एकदम. आवडली मिसळ. आवडली ना. आता पप्पांना विचारूया कशी लागली मिसळ. एक्सलंट. ओ माय गॉड. आम्ही बसलो होतो तोपर्यंत आले आमचे विकास काका आणि माझा मावस भाऊ. आणि आता त्यांच्यासाठी 2 फर्स्ट क्लास काटाकीर मिसळ बनतायत. चला आता त्यांचा पण रिव्ह्यू जाणून घेऊया. आणि तुम्हाला सांगतो ही मिसळ माझी फेवरेट श्रद्धा कपूरने पण खाल्ली. छान. माधुरी नेक्स्ट स्टॉप चहा. मम्मी चहा चहा प्यायचे. आईची तलब गिरवी आहे. चाय तो पिना ही है. चाय तो पिना ही है. अभी तू चाय का टाइम. अच्छा आधी पाहिजे मला. चहा पाहिजे ना. इकडे बघा विश्राम बाग मध्येच आम्ही काटाकीर मिसळ खाल्ली. ही बघा काटाकीर नुसता धुरळ आहे. आणि आता चाललोय चहा प्यायला. चहा घ्यायचा. चहा पाहिजे. चहा पाहिजे. काटाकीर मिसळ खाल्ल्यानंतर आता आम्ही चाललोय चहाच्या शोधात. आणि इकडे काटाकीर पासून जवळच इकडे आता आम्ही आलोय सांगली फूड हाऊस. इकडे चहा वगैरे मिळतोय. सो चहा पिऊया आता. तर सांगली फूड हाऊस मध्ये सगळ्या फॅमिली मेंबर्सने आपापली जागा घेतली आणि सगळे सज्ज आहेत आता चहा पिण्यासाठी. आणि इकडे चालू झाले सपट परिवार महाचर्चा. आणि बिचारा अभिषेक सगळ्यांसाठी एका प्लेट मध्ये चहा घेऊन आला. राम 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 राम. वेटर हँडसम आहे. चहा आलेला आहे. चिअर्स मम्मी. आणि चहा पिल्यानंतर निघालो आमच्या गावी म्हणजेच धामणीला. तर मंडळी फायनली बॅक होम. त्यानंतर आम्ही मस्तपैकी फ्रेश झालो सगळीजण. येस. त्याच्यानंतर आम्ही सकाळी नाश्त्यासाठी डोश्याचं पीठ वाटले. आज दिवसभर भरपूर एन्जॉय केला. खूप आनंद झालाय फॅमिलीमध्ये. मस्त एकदम खूप छान वाटते. तो खिडक्यातून सगळं दिसतंय बघा. इकडे सकाळचा सूर्य पण दिसतो, संध्याकाळचे चंद्र पण दिसतो. आणि ही आमची चंद्रा. अरे चंद्रा. जाऊन फिरून आलो, एन्जॉय करून आलो. जरा मजा आली का? मजा आली. तर मंडळी असा होता आमचा हा दिवस. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करून जावा. आणि हा भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.